नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की नंदिनी काव्या घरातील सर्वजण हे सर्वांच्या समोर रम्या व वसुंधराला धमकी देऊन बोलतात की आता यापुढे या घरात जर वावरायचे असेल तर खाली मान घालूनच वावरायचे. आणि तेव्हा दोघींनाही अतिशय अपमानित झाल्यासारखं वाटतं. त्यानंतर आपण बघतो की बाबा हे वसुंधराने बांधलेली राखी काढून फेकून देतात आणि तेव्हा सर्वजण घरातले अतिशय आनंदित असतात. तर वसुंधरा आणि रम्याला अतिशय राग येतो आणि वसुंधरा ही राखी हातामध्ये घेते आणि बोलते, या राखीची शपथ, तुमचा हा आनंद मी जास्त काळ टिकू देणार नाही. त्यानंतर आपण पाहतो नंदिनी ही जीवाला बोलते, जीवा, काव्या आणि मानिनी काकू या कशा प्रकारे रम्या व वसुंधरा त्याला काम लावणार आणि त्यांना कशा प्रकारे या घरामध्ये राहायला देणार याचं प्लॅनिंग करत होत्या. परंतु मला आता वसु त्याला काम लावणे हे काही योग्य वाटत नाही. तेव्हा जीवाला देखील नंदिनीचा राग येतो आणि नंदिनीला बोलतो, नंदिनी, तू हे काय बोलत आहेस? ज्या बाईने तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला, किडनॅप केलं आणि जेलमध्ये पाठवण्याचा देखील प्रयत्न केला, त्या महिलेविषयी तू आणखीन किती सहानुभूती मनामध्ये ठेवत आहेस? मला वाटतं आता आईने व काव्याने मात्र खूप मोठी आत्याला शिक्षा दिली पाहिजे. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्या, नंदिनी, मानिनी कशा प्रकारे रम्या व वसु आत्याला शिक्षा करणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.